गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी AF मोमीन तुम्हाला बायोलॉजी विषय शिकवते. आता आज आपण कॉम्प्युटरवर ई-लर्निंगद्वारे जे काही शिकत आहोत त्याचे कारण तुम्हालाही माहीत आहे. कोरोनामुळे आपण काय करत आहोत, ई-लर्निंग सुरू केलेले आहे. आज आता तुम्हाला मी फर्स्ट टॉपिक घेणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी PDF लावून दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये बायोलॉजीचे जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकची लिस्ट, त्यामध्ये पूर्ण बायोलॉजीचं बुकचं PDF तुम्हाला मी पाठवलेलं होतं. त्यातलं आता फर्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत, रिप्रोडक्शन इन द लोअर अँड हायर प्लांट्स. व्हॉट इज द मीन ऑफ रिप्रोडक्शन? तुम्हाला हे सगळं झालेलं आहे पहिल्यांदाच. Reproduction means production of the young ones like parent. It is essential for the continuation of species. रिप्रोडक्शन म्हणजे काय, ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणतो प्रजनन. आता प्रजनन हे कशासाठी, तर एखादी स्पेसीज असेल त्या स्पेसीज कंटिन्यू करण्यासाठी, त्याच्यामध्ये ती चालावी म्हणून ह्या टाईपचे रिप्रोडक्शन प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. There are two types of the reproduction. First, asexual reproduction and second, sexual reproduction. Asexual reproduction म्हणजे अलैंगिक प्रजनन and sexual reproduction म्हणजे लैंगिक प्रजनन. त्यातलं आपल्याला पहिलं जे बघायचं आहे, asexual reproduction. There are many ways of the asexual reproduction. Firstly, we see about the asexual reproduction means there is no fusion of gamete or sex cell. Sex cells means male and female gamete. That means in asexual reproduction there is no fusion of male and female gamete. The progeny is formed from the parent is identical and it inherits the genes of the identical individual are called clones. That means progeny जे काही तयार होत असतात ते progeny त्याच्या पॅरेंटसारखे सेम असतात. आणि हे जे काही पॅरेंटसारखे जे काही सेम असणारे, आयडेंटिकल असणारे जे काही प्रोजेनी असतात त्याला क्लोन्स म्हणतात. दॅट asexual reproduction is carried out by the following is, the first is the fragmentation. Second, budding. Third, spore formation. Fourth, binary fission. Fifth, conidia formation, and sixth, gemmules formation. In that we have to see the first is the fragmentation. The example is the Spirogyra. The Spirogyra म्हणजे आपल्याला माहीत आहे शेवाळ आपल्याला माहीत आहे कोणत्या कलरचं असतं, हिरव्या ग्रीन कलरचं. आपण हे 11वीला ह्याची स्लाईडसुद्धा बघितलेली आहे. इवन आपण त्याची स्लाईड बघताना त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेड जे काही स्पायरोगॅरा आहे किंवा त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, कोणत्या तऱ्हेनं होतं, हे आपण 11वीला बघितलेले, त्याच्या स्लाईड्स बघितलेल्या आहेत. स्पायरोगॅरा इज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. इट कॅन ब्रेक इन टू द फ्रॅगमेंट अँड फ्रॉम दॅट फ्रॅगमेंट द न्यू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म. द डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, न्यूक्लियस आहे, सेप्टा आहे. सेप्टामधून जर एक कट केला तर 2 काय होणार आहेत, वेगवेगळे फ्रॅगमेंट तयार होतात. आणि हे जे काही फ्रॅगमेंट्स आहेत ते फ्रॅगमेंट नवीन ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी मदत करतात. म्हणजे तिथं कोणत्याही टाईपचं सेक्शुअल गॅमेट तयार होत नाही. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे न्यूक्लियस आहे, सेप्टा आहे, स्पायरल क्लोरोप्लास्ट, स्प्रिंगसारखं जे स्ट्रक्चर दिसतं ते स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे, जे स्पायरोगॅराचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्पायरोगॅरा. The fragmentation, it is a way of the asexual reproduction seen in the Spirogyra. The second is the budding. The budding म्हणजे काय, आपल्याला गेल्या वेळी 11वीला झालेलं आहे, मी सांगितलेलं होतं, पण परत एकदा तो पॉईंट आहे. बडिंग म्हणजे काय, इट इज अ मोस्ट कॉमन मेथड ऑफ द asexual reproduction in the unicellular organism. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, एक पेशीय. जे आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे ईस्टमध्ये जर आपण बघितलं डायग्राममध्ये दाखवल्यानुसार, पहिली जी आहे एक सेल आहे, ईस्ट सेल. दुसऱ्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये एका सेलपासून एक छोटंसं प्रोजेक्शन तयार होतं.
आणि त्याच्यापासून हे प्रोजेक्शन कंप्लीट जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण न्यू बड म्हणतो, जी तिसऱ्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. पहिल्या डायग्राममध्ये ईस्ट सेल म्हणून दाखवलं, दुसऱ्यामध्ये डेव्हलपिंग बड म्हणजे बड डेव्हलप होत आहे, तिसऱ्यामध्ये ती टोटल डेव्हलप झालेली आहे, आणि चौथ्यामध्ये ह्या टाईपचे अनेक बड तयार होतात. दिस इज कॉल्ड द चेन ऑफ द बर्ड्स. या टाईपमध्ये हे बर्ड्स तयार होत असतात आणि या प्रोसेसला म्हटलं जातं बडिंग. आता बडिंग ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कधी होते? इट इज टेक्स प्लेस इन फेवरेबल कंडिशन by producing birds, and that birds on the separation develop into the new individual. Okay, now the third type of the asexual reproduction is spore formation. In spore formation there are two diagrams. Okay, the first diagram is Chlamydomonas, which is studied in the 11th class. The Chlamydomonas, it is a unicellular organism which having the flagella, and that flagella are responsible for its total motility. In Chlamydomonas, asexual reproduction is occurs by the flagellated motile zoospores that grow independently. आता फ्लॅजेलेटेड मोटाईल झूस्पोर म्हणजे काय? तर पहिल्या डायग्राममध्ये आपण दाखवलं जातं की न्यूक्लियस आहे, पायरिनॉइड आहेत, सेल वॉल आहे, पिगमेंट स्पॉट, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझम, फ्लॅजेला आहे, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल आहे. हे असे काही ऑर्गॅनिझममध्ये असणारी ही सेल ऑर्गॅनली दाखवलेली आहेत. पण दुसऱ्या डायग्राममध्ये काय आहेत? त्याच टाईपचे छोटे छोटे क्लॅमॅडोमोनास दाखवलेले आहेत. आता हे छोटे छोटे क्लॅमॅडोमोनास म्हणजे दुसरे काही नाही तर झूस्पोर म्हटलं जातं त्यांना. काय म्हटलं जातं? झूस्पोर, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द असेक्शुअल रिप्रोडक्शन. तिथं कोणत्याही टाईपचे गॅमिट्स नाहीत. हे झालं स्पोर फॉर्मेशन. कोणते स्पोर झाले? हे झूस्पोर्स. ओके, नाउ द फोर्थ इज बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन इन अमिबा. आता अमिबा, पॅरामेशियम ह्या टाईपचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम दिसून येतं. पहिली जी पॅरेंट अमिबाची जे काही डायग्रॅम आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस इंटॅक्ट आहे. दुसऱ्या डायग्रॅममध्ये जो काही न्यूक्लियस आहे तो इलॉंगेट होत झालेला आहे, बरोबर. आणि थर्डमध्ये न्यूक्लियस डिव्हिजन कंप्लीट बट देर इज नो डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम डिव्हिजन जस्ट स्टार्ट झालेलं आहे. अँड फोर्थमध्ये देर आर फॉर्मेशन ऑफ द टू डॉटर सेल्स, टू डॉटर अमिबा. बायनरी फ्युजनमध्ये काय आहे? ते टोटल 2 सेल काय होतात? इलॉंगेट होतात. इलॉंगेट झाल्यामुळं हे जे काही एका अमिबापासून, पॅरेंट अमिबापासून 2 डॉटर सेल्स, 2 डॉटर अमिबा तयार होतात. अंडरस्टँड? बायनरी फ्युजन, इट इज द 4th टाईप ऑफ द asexual reproduction. Now the next is conidia formation. Example is the penicillium. आता पेनिसिलियम हा शब्द आपण कुठं ऐकलेला आहे? तर पेनिसिलियम इट इज अ फंगाय. इट इज द फंगाय इन किंगडम फंगाय. पेनिसिलियम इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंगाय which is useful for the formation of the penicillin. Penicillin is an injection, we know about that. Penicillium it is a fungi in which there is a फॉर्मेशन ऑफ द कोनिडिया. जे काही स्पोर ह्याच्यामध्ये तयार होतात, स्पेसिफिक स्पोर, त्याला म्हटलं जातं कोनिडिया. आता हे जे काही कोनिडिया आहेत तेही एका चेनच्या स्वरूपामध्ये तयार होतात. डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप्स, रॅम्युली, मेट्युली, फिलाइट्स आणि कोनिडिया या टाईपचे लेबलिंग आहेत. त्यातलं मोस्ट आपल्याला जे बघायचं आहे कोनिडिया म्हणजे काय? पेनिसिलियममध्ये तयार होणारे स्पोर्स. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जेम्युल फॉर्मेशन. तर जेम्युल फॉर्मेशन म्हणजे काय? इट इज सीन इन द स्पॉन्जेस. ॲक्च्युअली स्पॉन्जेस म्हटल्यावर कोणतं झालं? फायलम पोरिफेरा इन द ॲनिमल्स. पण स्पॉन्जेस इट इज लाईव्ह विथ द प्लांट्स. त्यामुळं स्पॉन्जेससुद्धा जरी ते ॲनिमल असेल पण त्याची जी लाईफ सायकल आहे ती ह्या पॉईंटमध्ये आपण स्टडी करायला लागलो. जेम्युल्स फॉर्मेशन. आता जेम्युल्स म्हणजे काय? स्पॉन्जेस फेवरेबल कंडिशनमध्ये जे काही रिप्रोडक्शन करतात त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ज्या टाईपमध्ये, ज्याला आपण जेम्युल फॉर्मेशन म्हणतो. याच्यामध्ये आर्चिओसाइट टाईपच्या सेल असतात, इनर मेम्ब्रेन आहे, नंतर
त्याच्यामध्ये टोटल मायक्रोपिल, मोनॅक्झॉन, स्पिक्यूल, आउटर मेम्ब्रेन. आता स्पिक्यूल कशासाठी, तर त्या स्पॉन्जेसच्या जेम्युलचं प्रोटेक्शन करण्यासाठी. स्पिक्यूल म्हणजे काय, कॅल्केरियस स्मॉल स्ट्रक्चर असतं जे आपण मायक्रोस्कोपमध्ये बघू शकतो. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते त्या जेम्युलचं प्रोटेक्शन करतं. स्पॉन्जेस जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा ते स्वतःचं प्रोटेक्शन त्या स्पिक्यूलच्या आधारे करतात, आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा त्याच्यापासून नवीन स्पॉन्ज तयार व्हायला मदत होते. तर स्पॉन्जचं एक्झाम्पल सायकॉन, जे आपण लास्ट इयर स्टडी केलेलं आहे. ओके, तर या टाईपमध्ये हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आता त्याच्यानंतर आपण गेल्याच वर्षी मॉर्फॉलॉजी इन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनची स्टडी केली. रिकॉल करा, आपण जे स्टडी केलेलं होतं, रूट, लीफ, स्टेम स्टडी केलं होतं का. रूटचं एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, दहेलिया, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये हे जे काही रूट होते. अजून होतं रूटमध्ये नॅपिफॉर्म रूट, कोनिकल रूट या टाईपमध्ये. दुसरं होतं लीफ. लीफमध्ये आता एक्झाम्पल ब्रायोफायलम, म्हणजे पानफुटी ज्याला आपण म्हणतो. पानफुटीचा एक पान जरी आपण जमिनीवर टाकला आणि त्याला फेवरेबल कंडिशन मिळालं तर त्याच्यापासून छोटी छोटी पानं तयार होतात, नवीन प्लॅन्ट तयार होऊ शकतं. तिसरं आपण बघतो स्टेम. स्टेममध्ये एक्झाम्पल रायझोम, ट्युबर्स म्हणजे पोटॅटो. रायझोम म्हणजे काय, कशाचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण जे बघितलेलं होतं ते होतं जिंजर. नंतर ट्युबर्स म्हणजे पोटॅटो. हे आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता त्यातलंच थोडंसं पुढं आपण जायचं आहे आणि आपल्याला जे बघायचं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मीन्स देर आर सम अदर मेथड्स विच आर नॉट नॅचरली इन द प्लांट दॅट ऑकर आर्टिफिशियली ऑकरिंग अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट. दॅट मेथड्स आर फॉलोज. म्हणजे जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स नॅचरली त्या प्लॅन्टमध्ये होत नाही, ते आपण आपल्या सोयीनुसार या मेथड्स आपण यूज करतो. त्या कोणत्या मेथड आहे, पहिली आहे कटिंग, दुसरी आहे ग्राफ्टिंग आणि तिसरी आहे टिश्यू कल्चर. आता कटिंग म्हणजे काय, द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बर्ड्स इज यूज्ड फॉर प्रोपगेशन बाय स्टेम कटिंग. म्हणजे छोटा कोणताही एखादा प्लॅन्टचा व्हेजिटेटिव्ह पार्ट जो असेल प्लॅन्टचा तो घेऊन त्याच्यामध्ये असणारी बड याचा वापर करून दोन प्लॅन्ट एका जागी करण्यासाठी कट करून तो बसवला जातो. एक्झाम्पल आता कशामध्ये, तर रोज गुलाबाची आपण जी कांडी लावतो तो काय केलं जातं, ते कटिंग केलं जातं, कट केलं जातं. जिथं त्याची बड असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो डोळे आहेत का बघा म्हणून आपण म्हणतो, तो पार्ट काय केला जातो तिथं लावला जातो आणि त्याच्यापासून मग नवीन रोजचं प्लॅन्ट गुलाबाचं झाड तयार होतं. रोज आहे, बोगनविलिया आहे, हे कटिंगचे काय झाले एक्झाम्पल्स झाली. देर आर सेकंड पार्ट इज द ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंगमध्ये कसं असतं तर बघा डायग्रॅम, त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात, सियॉन अँड स्टॉक. इन ग्राफ्टिंग देर आर parts of the two plant are joined in such way that they grow as a one plant. दोन प्लॅन्टचे जे काही पार्ट आहेत ते एका जागी जोडले जातात एका प्लॅन्टमध्ये. आता ह्याच्यामध्ये द पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड इज कॉल्ड द सियॉन. द सियॉन म्हणजे काय, याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बड आहेत त्याला म्हटलं जातं सियॉन. पहिल्या डायग्रॅममध्ये बघा सियॉन आहे, त्याच्यामध्ये दोन जागी पान, त्याच्यामध्ये दोन जागी बड आहे, त्याला आपण सियॉन म्हणणार आहोत. आणि दुसरा स्टॉक म्हणजे ज्याची मुळं जमिनीमध्ये असणारे जो मेन प्लॅन्ट आहे त्याला म्हटलं जातं स्टॉक. म्हणजे त्याला आपण थोडक्यात रूटेड प्लॅन्ट इज कॉल्ड द स्टॉक. अँड दॅट सियॉन अँड स्टॉक आर ग्राफ्टेड टुगेदर अँड रॅप्ड अँड वॅक्स्ड अँड फॉर्म अ ग्राफ्टेड प्लॅन्ट. दॅट टोटल प्रोसेस इज कॉल्ड द ग्राफ्टिंग. The grafting आहे, if there is a bud is used it is called bud grafting. एक्झाम्पल ॲपल, पियर, रोज याच्यामध्ये काय केलं जातं, ग्राफ्टिंग केलं जातं. ओके, नाव थर्ड इज द टिश्यू कल्चर.
तर टिश्यू कल्चर म्हणजे काय, आपण आज सगळ्यात ऐकून माहीत आहे. टिश्यू कल्चर म्हणजे काय, तर एक टेस्ट ट्यूब असते, त्या टेस्ट ट्यूबमध्ये हे जे काही प्लॅन्टचे मायक्रोप्रोपग्युल किंवा काही सेल टाकले जातात, त्याच्यापासून छोटं प्लॅन्ट तयार होतं, त्यापासून नंतर मोठं प्लॅन्ट तयार होतं आणि नंतर हे प्लॅन्ट काढून आपण नर्सरीमध्ये यूज करतो, नर्सरीमध्ये वापरतो आणि नंतर त्याच्यापासून मोठे मोठे रोप तयार होईपर्यंत त्या नर्सरीमध्ये काय केले जातात, त्याची देखभाल केली जाते. टिश्यू कल्चर, इट इज अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन इन मेनी स्मॉल प्लांट. There is a micropropagation method is also used nowadays by using the propagules. Propagules वापरून सुद्धा काही प्लॅन्ट तयार करू शकतात. आता हे टेस्ट ट्यूबमध्ये तयार म्हणजे एक प्लॅन्ट ॲक्च्युअली त्याच्यामध्ये नसणार आहे. त्या प्लॅन्टच्या काही सेल असतात ज्याच्यामध्ये त्या न्यूट्रिटिव्ह मीडियममध्ये त्याला दिल्यानंतर ते प्लॅन्ट काय होतं, ग्रो होऊ लागतं, म्हणजे त्या सेल ग्रो होऊ लागतात. नंतर त्याच्यामध्ये एक्सप्लांट, कॅलस ह्या टाईपचं स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याच्यामध्ये नंतर काही हार्मोन्स दिल्यानंतर ऑक्सिन, सायटोकाईन हे हार्मोन्स ॲड केल्यानंतर काय होतात, त्याच्यामध्ये ह्या प्लॅन्टचे रूट स्टेम तयार होतात. नंतर त्या प्लॅन्टची ग्रोथ झाल्यानंतर आपण ते टोटल प्लॅन्ट म्हणून वापरतो. मग हे झालं टिश्यू कल्चर. मग टिश्यू का म्हटलेलं आहे, तर त्यातली एक सेल वापरून त्याच्यापासून टिश्यू केलं जातं आणि त्या टिश्यूपासून नवीन प्लॅन्ट तयार केलं जातं, म्हणून त्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो. ह्याप्रमाणे आपण आज सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी केलं. परत एकदा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय काय बघितलं, तर फर्स्ट त्याच्यामध्ये असणारे सेक्शुअल रिप्रोडक्शनचे 4 वे बघितले. देर आर 6 वे: फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फिजन, कोनेडिया फॉर्मेशन अँड जेम्युअल फॉर्मेशन. फ्रॅगमेंटेशन एक्झाम्पल बघितलं स्पायरोगायरा. ओके. बडिंग एक्झाम्पल ईस्ट, ह्या पद्धतीनं बड तयार होतात. तिसरं बघितलं स्पोर फॉर्मेशन, क्लायमॅडोमोनासपासून जे स्पोर तयार होतात त्या स्पोरला काय म्हटलं जातं, झू स्पोर. एका क्लायमॅडोमोनापासून कित्येक स्पोर तयार होऊ शकतात. नंतर बघितलं बायनरी फिजन, फ्रॉम 1 पॅरेंट अमिबा 2 डॉटर अमिबा आर formed by the elongation of the nucleus and division of the cytoplasm. In the penicillium, there is a conidia formation takes place. In gemule formation, there are gemules are formed. Example in the sponges in cycon. Okay, these are the asexual reproduction. These are the 6 ways of the asexual reproduction. Now the vegetative propagation मध्ये आपण कटिंग एक्झाम्पल रोज सांगितलं. ग्राफ्टिंग म्हणजे काय केलं जातं, 2 वेगळे प्लॅन्ट आपण एका जागी आणून त्याला ग्राफ्ट करून नवीन प्लॅन्ट तयार करू शकतो बाय द रॅपिंग अँड वॅक्सडिंग. नेक्स्ट टिश्यू कल्चर, एका सेलपासून टिश्यू तयार केलं जातं, टिश्यूपासून नवीन प्लॅन्ट तयार केलं जातं, ते प्लॅन्ट आपण यूज करू शकतो. ह्या टाईपमध्ये आपण आज टोटल सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्टडी केली. ओके. आता उद्या येताना तुम्ही काय करा, हे टोटल जे आहेत 6 सेक्शुअल रिप्रोडक्शनची वेज जे आहेत त्याच्या प्रत्येकाचं अजून एक एक्झाम्पल तुम्ही स्टडी करून तयार राहा. म्हणजे उद्या आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्टडी करू. ओके. थँक्यू.